टाकायचं घास दिसते हे झाड पण काढा इथं साफ करा ना इथं गाडून टाका जागा खड्ड्यात इथं टाका ना तिथे लावून टाका ना त्यातून सांगतो स्वच्छ राहिलं पाहिजे बघा आता हे करा ना याला लांब करून टाकू आपण जेवढं ग्रीनरी असेल तेवढं चांगलं एवढं प्रतिष्ठित अरे सुनील ये ना इकडे काम केलं ना करावं संपूर्ण मतदारसंघामध्ये मागील 5 वर्षामध्ये जी विकास कामे मंजूर करून आणलेली आहेत त्या विकास कामांची आता पूर्ण होत असताना काही कामांचं लोकार्पण आता सुरू झालेले आहेत। आज आपण या ठिकाणी गुलमोहर रेस्ट हाऊसचं आम्ही त्या ठिकाणी नव्याने त्या ठिकाणी याचं नूतनीकरण केलेलं आणि नवीन आता या ठिकाणचं गुलमोहर रेस्ट हाऊस तयार होत आहे याची पाहणी करण्यासाठी सुद्धा मी आज आलेलो आहे। मार्चपर्यंत हे गुलमोहर रेस्ट हाऊस पूर्ण होईल। अतिशय एक चांगली वास्तू कर्जतकरांना या ठिकाणी पाहायला मिळेल। कर्जतमध्ये येणारे बाहेरचे पर्यटक असतील बाहेरचे गेस्ट आपल्याकडे येत असतात आणि यांच्यासाठी आपल्याकडे कर्जतमध्ये एक शासकीय एखादी वसतिगृह असावं आणि ते सुसज्ज असं असावं आणि म्हणून हे रेस्ट हाऊस आपण या ठिकाणी 3-3.5 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी बनवण्यात येत आहे। अतिशय चांगल्या पद्धतीचे डेव्हलपमेंट सुरू आहे। मार्चपर्यंत पूर्ण होईल आणि हे वसतिगृह हे गुलमोहर हे ऐतिहासिक वसतिगृह या ठिकाणी PWDचं आहे। या ठिकाणी आपल्याला साऱ्यांना कर्जतकरांना अभिमान वाटेल असं एक वसतिगृह या ठिकाणी लवकरच सुरू होईल।